LDN न्यूज माजलगाव. आज आपण लवळ या ठिकाणी लवळच्या शेतामध्ये आलेलो आहोत. लवळ एक नंबर. आणि आपल्यामध्ये आपण पाहतो की मागील 8 दिवसापासून लगातार हाहाकार पावसाने माजवलेला आहे. आणि त्या पावसामुळे आज आपण पाहतो सर्वत्र शेतामध्ये पाण्याचं वातावरण आहे. आणि या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर काही नुकसान या भागामध्ये झालेलं आहे. केवळ लवळमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा आम्ही पाहतो की महापूर येत आहेत, शेतं पाण्याखाली जात आहेत. आज त्या अनुषंगाने आम्ही लवळ या ठिकाणी आलेलो आहोत. त्या शेतावरच्या बांधावर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत, जेणेकरून आढावा आम्ही घ्यावं. आणि आपल्यामध्ये आज जगन्नाथ सर्वदे शेतकरी बांधव आहेत. आणि त्यांच्याकडून आज आपण त्यांच्या शेताविषयी माहिती घेणार आहोत की आज त्यांच्या शेतामध्ये आपण मागं पाहिलं तर पूर्ण पाणी, सोयाबीन पाण्यामध्ये गेलेलं आहे. आपण पाहतो शेतकऱ्याची जी व्यथा आहे. शेतकरी मेहनत करतो, कष्ट करतो, परंतु ज्यावेळेस त्याच्या हाती घेण्याची वेळ येते, ज्यावेळेस ती कापणी करायची वेळ येते, निसर्ग त्या ठिकाणी अशा प्रकारच्या निसर्गाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आज आपण जगन्नाथ जे प्रगतशील शेतकरी आहेत लवळचे, आज आपण त्यांची मुलाखत या ठिकाणी त्यांचा आढावा घेणार आहोत की या शेतासाठी त्यांनी किती मेहनत केलेली आहे आणि कशा प्रकारची काय प्रतिक्रिया त्यांची आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुमची प्रतिक्रिया तुमच्या शेताविषयी काय की आज आपण पाहतो मागील 8 दिवसापासून पाऊस चालू आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला सोयाबीन लावण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली, किती कष्ट तुम्ही केलं, तर तुम्ही काय सांगाल याच्याविषयी? सांगू का? हो. ही सोयाबीन जवळपास आता पाण्यातच गेली. तर शासनाने लक्ष द्यावं आपल्याकडे. यस यस. हो. तर शेतकऱ्याचं आपण ऐकलेलं आहे की जे काय मेहनत केलेलं आहे, कदाचित पैसे व्याजाने घेऊन पेरणी केलेली आहे, परंतु मेहनत करून या ठिकाणी आज आपण पाहतो काय अवस्था या ठिकाणी या सोयाबीनची झालेली आहे. निश्चितच त्यांची मागणी आहे त्यांचे शेतकरी म्हणून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांची जी हानी या निसर्गामुळे, पावसामुळे झालेली आहे, त्यामध्ये शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावं आणि अशाच प्रकारे शेतकऱ्याला प्रोत्साहन द्यावं. आज आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी बांधावर आपण आढावा घेतलेला आहे. आपण पाहतो कॅमेरा या ठिकाणी फिरवला जाईल, पूर्ण पाणी शेतामध्ये आहे. आज आपण पाहतो शेतकऱ्याचे हाल किती बेकार आहेत या परिस्थितीवरून आपल्याला दिसतं. तर मला या ठिकाणी शासनाकडे एकच विनंती करायची आहे की शासनाने शेतकऱ्यांच्या या नुकसानीची भरपाई द्यावी. आणि शेतकऱ्यांची देखील तीच मागणी आहे की त्यांचं मेहनतीचं कष्टाचं जे काही त्यांनी मेहनत केली, कष्ट केलं, त्याचं त्यांना नुकसान भरपाई मिळावी. आज आपण या ठिकाणी कॅमेरामॅन विजय कापसे, LDN TV माजलगाव तुम्ही पाहतात. आणि खरोखर माझ्या या ठिकाणी या आढाव्याच्या मार्फत शासनापर्यंत एकच माझी मागणी आहे की शेतकऱ्यांसाठी शासनाने त्यांच्या या पिकाची भरपाई द्यावी. LDN TV माजलगाव.